आम्हाला गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की काही जे गुन्हेगार आहेत तर ते दरोडा घालण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांच्याकडे वेपन्स आणि इतर दरोड्यासाठी लागणारे साहित्य देखील आहे. तर त्या माहितीवरून पाचपावली वपोनी राऊत तसेच डीबीची आमच्या टीम, नाना भोगे यांची टीम तसेच मुकेश यादव यांची टीम हे सर्वजण त्या ठिकाणी पोहोचले. त्यांचा शोध घेतला आणि त्या ठिकाणाहून त्यांना दरोड्यासाठी जे लागणारे साहित्य त्याच्या सहित 3 व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांनी तिथे पळण्याचा प्रयत्न केला. 3 व्यक्ती ताब्यात मिळाले. 2 तिथून निसटले. त्यांना आम्ही दुसऱ्या दिवशी अरेस्ट केलेलं आहे. मग अटक केलेल्या आरोपितांचे काय नाव आहे, त्यांचा काय पार्श्वभूमी रिकॉर्ड समोर आला आहे आणि दोन टोळ्यांमध्ये नेमका वाद कशामुळे होता काय? याच्यामध्ये हर्षपिंडा आणि चिंचुरकर या 2 गँगचा वाद आहे. तर हे जे आपण ताब्यात घेतलेले जे आरोपी आहेत ते चिंचुरकरच्या गँगचे आहेत आणि हर्षपिंडाचे गँगचे जे मेंबर्स आहेत यांच्यामध्ये एरियामधील वर्चस्वावरून वाद असल्याचं प्रथमदर्शनी आम्हाला दिसत आहे. आपण जे सध्या ताब्यात घेतलेले लोक आहेत तर त्यांचं नाव आहे शुभम मेश्राम, शिवम खोत, मयूर उर्फ दातारे आडतिया, हिमांशु सोनकुवर आणि अभिषेक पराते हे आपण आरोपी ताब्यात घेतलेले आहे. यापैकी बऱ्याच आरोपींचं रेकॉर्ड आहे पूर्वीचं, एक आरोपी वगळता. मग याआधी जी तहसीलच्या आधी त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला होता, नेमकं म्हणजे काही अनर्थ करण्याकरिता, काही एकमेकांचं रिटेक करण्याकरिता ही घटना केल्याची माहिती मिळाली. याच्यामध्ये आमच्या प्राथमिक तपासामध्ये ह्या दोघांच्या टोळी वादावरूनच जो एक आम्ही 307 चा एक खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल केलेला आहे. ही दरोड्याची पूर्वतयारीची घटना वेगळी होती. यांना ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी हे लोक ताब्यात असल्यानंतर त्यांना थोडी त्यांची भीती कमी झाली. दुसऱ्या दिवशी त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली. त्यावरून आम्ही 307 चा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला असं दिसलेलं आहे की त्या दोघांमध्ये वाद असून त्या दिवशी काही अनर्थ घडला असतं जर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं नसतं तर. एका टोळीतला मुखिया बाहेर आहे आणि दुसऱ्या टोळीतला मुखिया आणि ते जे आहे तर त्यांना संपवण्याकरिता, वाद खतम करण्याकरिता हा घटना केल्याची सांगितलं. दोन्हीचे पण जे मुखिया आहेत तर ते सध्या जेलमध्ये आहेत आणि तसं काही आता आम्हाला निदर्शनास आलेलं नाही. पुढे आमचा अजून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे.